मुंबईतील उच्चभ्रू सामाजिक वर्तुळातील चमक आता संपुष्टात आली आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ओरहान आवात्रामणी, ज्याला ओरी म्हणून ओळखले जाते, त्याला 252 कोटी रुपये मेफेड्रॉन ड्रग्ज उत्पादन आणि तस्करी प्रकरणाच्या संदर्भात मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक सेलने चौकशीसाठी बोलावले आहे. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील सांगली येथील एका गुप्त उत्पादन युनिटपासून ते बॉलिवूडच्या काही मोठ्या नावांनी कथितरित्या हजेरी लावलेल्या हाय अँड रेव्ह पार्ट्यांपर्यंत ड्रग्ज नेटवर्कचा मागोवा घेत या धक्कादायक तपशिलात खोलवर जातो. फरार ड्रग्ज किंगपिन सलीम डोलाचा उजवा हात असलेला कथित ड्रग्ज तस्कर मोहम्मद सलीम मोहम्मद शेख उर्फ लाविश याच्या डिपोर्टेशन आणि अटकेने या तपासाला सनसनाटी वळण मिळालं. लविशने आपल्या चौकशी दरम्यान स्फोटक दावे केले, ज्यात त्यांनी ओरी आणि अनेक प्रमुख अभिनेते, चित्रपट निर्माते आणि एका राजकारणाचं नाव घेत मुंबई आणि दुबईत त्यांच्या ड्रग्जने भरलेल्या सभांची उपस्थितीचा आणि सहभागाचा आरोप केला. तस्कराच्या विधानांची पडताळणी करण्यासाठी ओरीला प्रश्न विचारण्याचा पोलिसांचा निर्णय हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आम्ही या प्रकरणाच्या दूरगामी परिणामांचं विश्लेषण करतो, ज्यात गुजरात, मध्य प्रदेश आणि तेलंगणासारख्या राज्यात ड्रग्ज उत्पादनाचे जगतील जाळे, ड्रग वाहतुकीसाठी आलिशान वाहनांचा वापर आणि हवाला नेटवर्कद्वारे अवैध नफ्याचे हस्तांतरण समाविष्ट आहे. हे केवळ एक सेलिब्रिटी स्कॅन्डल नाही, हे अंडरवर्ल्ड, आंतरराष्ट्रीय ड्रग सिंडिकेट आणि देशातील सर्वात विशेषाधिकार प्राप्त उच्चभ्रू यांच्यातील संबंधाचा एक अपूर्व दृष्टिकोन आहे. एएनसीचा तपास जो 2022 पासून सुरू आहे तो वाढण्याची शक्यता आहे. तसेच अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी देखील मनी लॉन्डरिंगच्या समांतर चौकशी करत आहे. ही केस अखेरीस ग्लॅमर जगाच्या पडद्यामागची गाढ लपलेली सत्य उघड करेल का? संपूर्ण कथा जाणून घेण्यासाठी पहा